विनंती करतो महाड तालुक्यातून आलेला संघ, रायगड जिल्ह्यातून महाड तालुक्यातून आलेला हा संघ आहे तो खामगाव या संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तरी खामगाव हा संघ लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी मध्ये दाखल होत आहे. एक जर्सी घालून ते लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत. ते शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या वतीने सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजन केलेल्या टुर्नामेंट मध्ये एक शिस्त लागले ते क्रिकेटरांना की लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी मध्ये दाखल होत आहे तो खामगाव संघ. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले ते म्हणजे आमच्या गावच्या मंडळाचे माजी अध्यक्ष विजयजी घोले साहेब. मी प्रमोद मागवकर यांना विनंती करतो की त्यांनी विजय घोले यांचा सत्कार करावा. थोडंसं मी समीर दादा यांना विनंती करतो की जो सामना झाला होता त्याच्यामध्ये दोन मानकरी ठरले आहेत त्यांना आपण सन्मान द्यायचा आहे. यश गायकर ज्यांनी गोलंदाजी केली, एक षटक फेकलं गेलं, 2 धावा खर्ची केल्या, 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या, त्याच्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. तो पुरस्कार द्यायचे आणि ज्याने अचूक फलंदाजी केली तो विश्वास गायकर, वैयक्तिक 17 धाव संख्या उभारली गेली, त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. हे दोन्ही सन्मान आपण द्यायचे आहेत. मी स्वप्नील दादा यांना विनंती करतो की पुढील सन्मान आपण त्यांना द्यायचे आहेत. सामनावीर पुरस्कारासाठी गोलंदाजीसाठी यश गायकर ज्याने वैयक्तिक 2 गुमेश्वर गावचा जे उत्तुंग असे 2 षटकार मारले होते तो म्हणजे विश्वास गायकर. या सामन्याचा दुसरा मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याला आपण घोषित केलंय. तरी मी भिकू मागावकर यांना विनंती करतो की त्यांनी विश्वास गायकर यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. गोंडाळे गौलवाडीचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. गोंडाळे गौलवाडी एक प्रतिनिधी. ओके ओके. आपल्या गावचे विश्वास गायकर. झालेली मॅच होती त्यामध्ये जे 2 उत्तुंग लेग साईडला षटकार दाखवले होते ते विश्वास गायकर याचा स्वतः कर्णधार पारी खेळला होता आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. पुढील मॅच साठी एक प्रतिनिधी आपला पाठवायचा आहे. नक्कीच ज्या ठिकाणी गोंडाळे गोलवाडीचे संघ असेल ते वाशीवरून खास या संघाला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी नेहमी सदैव मार्गदर्शन करत असतात. ते देखील मान्यवर उपस्थित राहिले आहेत. थँक्यू दादा. काकड या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल त्यांनी मंचाकडे येऊन जितू मागावकरला भेटायचं आहे. काकड या संघाला विनंती असेल, काकड या संघाचा जो कर्णधार असेल त्याला विनंती आहे. नाणेफेक जिंकून प्रथम ज्याने गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय खामगाव या संघाकडून सज्जन. जी झालेली मॅच होती त्यामध्ये जी गोलंदाजी केली होती, उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटली ती म्हणजे यश गायकर यांच्या माध्यमातून एक रन 2 विकेट घेऊन आपल्या संघाला विजयीचा मान मिळवून दिला होता. मी यशवंत गायकर यांना विनंती करतो की त्यांनी यश गायकर यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. नवीन सर, हा जो संघ आहे गोंडाळे गोलवाडी जो फलंदाजी करतोय ते सगळे खेळाडू गावावरून या महाड नगरीतून या विरार नगरीमध्ये दाखल झालेत. प्रदीप आणि पवन जे सलामीसाठी फलंदाजीसाठी आलेले आहेत, 2 फलंदाज आहेत. या क्रिकेटचं एक विशेष सांगतो, या खेळाडूंमध्ये क्रिकेटपेक्षा कबड्डीमध्ये खेळाडू खेळणारे आहेत या संघामध्ये. मी विनंती करतो काका या संघाला आणि बोरीचा माल त्यांचा कर्णधार आहे त्यांना विनंती करतो त्यांनी मंचाकडे यायचं आहे. आपण एक सन्मान चिन्ह ठेवलाय, त्यांनी तो कलेक्ट करायला यायचं आहे. तसेच SYDM चा कर्णधार त्यांनी मंचाकडे यायचं आहे आणि गुमेश्वर गावचा विश्वास त्यांनी मंचाकडे यायचं आहे. आपण या संघासाठी प्रत्येक गावासाठी एक चषक ठेवला आहे, सन्मान चिन्ह ठेवलेलं आहे, तो घ्यायचं आहे. मुकेश दादा, आपण जे सन्मान चिन्ह देत आहेत ते मला वाटतं ब्रेकच्या इनिंग मध्ये दिलं तर खूप बरं होईल, कारण समालोचन सांगताना त्या संघाचं आपलं राहून जातोय. म्हणून 50वा सुवर्ण महोत्सव आहे. मी विनंती करतो वारंवार आयोजकांना थोडंसं की आपण समालोचन सांगत असताना, चालू असताना, मॅच चालू असताना आपलं पारितोषिक वितरण सोहळा असेल तो थोडंसं थांबवायचं आहे, कारण मैदानाकडे जाऊया. पहिला हादरा बसला तो पवनच्या माध्यमातून. गोंडाळे गोलवाडी या संघाचा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. युवा स्टार फलंदाज पवनची जागा भरून काढण्यासाठी साहिल महाडिक मैदानामध्ये दाखल झालाय. सर, या गोंडाळे गोलवाडीची आपल्याला माहिती सांगत असताना या
क्रिकेटमध्ये जे 11 खेळाडू खेळतात त्याच्यामधले 7 खेळाडू असे आहेत राज्यस्तरीय कबड्डी खेळणारे हे खेळाडू आहेत. आतापर्यंत क्रिकेटपेक्षा कबड्डीमध्ये त्याने पारितोषिक जिंकलेले हा गाव आहे. महाड तालुक्यातून आलेला हा संघ आहे. मात्र खामगावचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्यामध्ये यश प्रयत्न होतोय काय, पण प्रदीप मात्र खांद्यावरती जबाबदारी घेतली ती एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. धाव संख्या पुढे सरसावते स्कोअरबोर्ड वरती. गोंडाळी गोलवाडीची धाव संख्या होते ती 4. प्रदीपने नाणेफेक जिंकून ज्याने टार्गेट ठेवलंय की 18 चेंडूमध्ये आम्ही 50 धावा बनवू शकतो या मैदानामध्ये, त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. पण खामगाव या संघाकडे सज्जन अचूक गोलंदाज आहे. मोठे फटके खेळून देणार नाही कारण त्याच्याकडे अनुभव आहे गोलंदाजीचा. पाहूया काय करतायत प्रदीप. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण तैनात. कुठलीही चुकी थोडीशी होते पण त्याचा फायदा होतोय तो गोंडाळी गवलवाडीला आणि धाव संख्या पुढे सरसावतोय ती 6. खरोखरच एक कबड्डी खेळलेला संघ अभिमान आहे त्यांचा आणि आता मात्र ते क्रिकेटकडे वळतायत. आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करताना आपल्या गावासाठी विरार नगरीमध्ये दाखल झाले आहेत. खरोखर चांगली अशी गोलंदाजी या मैदानावर आपण पाहतोय. त्यातच प्रत्युत्तर देतात फलंदाज. 2 चेंडूवर 2 दुहेरी धावा पटकावतायत. सुरेख मारतोय लेग साईडला. कव्हरच्या दिशेमध्ये 1 धावासाठी प्रयत्न असेल. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये नाही होत आहे, थांबवत आहेत. एका धावेवर समाधान होते. धावसंख्या होते 1 बाद 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ नक्कीच पहिला षटक केला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 7. मित्रांनो 7 हा क्रमांक आयुष्यामध्ये खूप कलाटली घेणारा हा आकडा आहे. कारण आठवड्याचे वार देखील 7, लग्नाचे फेरी देखील घेतले 7 आणि जगातील आजोबा देखील 7 आणि ज्याचा जर्सी क्रमांक आहे ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं तो महेंद्रसिंग धोनी, त्याचा देखील जर्सी क्रमांक 7 आणि जो मैदानामध्ये गोंडाळी गोलवाडीचा फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे स्ट्राईक एंड आलेला प्रदीप, त्याचा देखील जर्सी क्रमांक 7. अचूक कामगिरी मात्र आपल्या संघासाठी करावी लागेल कारण एक संघ जो आहे मसा तालुक्यातून आलेला तो खामगाव संघ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तो गोलंदाज कृपेश खताते. मात्र कर्णधार स्वतः सर फलंदाजी करतोय तो प्रदीप. अचूक फलंदाजी करावी लागेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता पण पंचांना कवायत समांतर हात करायला लावले ते गोलंदाजाने. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये 1 आणि स्कोअर बोर्ड पुढे सरसावलं जातोय तो गोंडाळे गोलवाडी या संघाचं. धाव संख्या होते ती मात्र 8. आता मात्र कोण कोणाची लावते वाट पाहूया. गोलंदाज की फलंदाज प्रदीप की किपरच्या वरून बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय चेंडू. काय होतंय समीकरण मैदानामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 महत्वपूर्ण रन अडवलं जातोय तो आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. या रनाची कुठेतरी गरज नव्हती मात्र आत्महत्या करायला लावले ते युवा स्टार फलंदाजाला ते म्हणजे साहिल महाडिकला प्रदीपने आणि डगआउटचा रस्ता दाखवलाय तो साहिल. एकदा होते डीजे नंतर कदाचित सर नवीन सर आयोजनपूर्वक सांगतो पवनला ह्या सामन्यामध्ये कुठेतरी थांबायचं होतं पण रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याची आत्महत्या झाली. क्रिकेटमध्ये रनआउटला आत्महत्या मानली जाते. आता मात्र खांद्यावर प्रदीपच्या जबाबदारी मोठा फटका काढण्याचा प्रयत्न केलाय. उंची जास्त कमी लांबी जास्त जात सीमारेषा पार खणखणीत षटकार डीजे. सर फलंदाज धावबाद झाला होता त्यानंतर जबाबदारी घेतली. 3री धाव घेताना फलंदाज बाद झाला. त्यानंतर त्याने तब्बल षटकार आणि चौकार ठोकून आपला मात्र इरादा स्पष्ट करतोय. खरोखरच मला ती चूक करायची नाही. संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवायचं असेल. काय म्हणाल सर? नक्कीच प्रदीपला मात्र आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत असताना मोठा फटका केलाय मनगटाचा वापर आणि चेंडूने घेतलाय हवाई सपर सीमारेषा पार खणखणीत षटकार डीजे. मला फिरतीच्या आपल्या गावचे
आपल्या गावचे श्री स्वप्नील दादा थोडस इनिंग ब्रेक मध्ये घेतलं तर बरं होईल, कारण रंगतदार मॅच आल्यानंतर समालोचना आयोजन जातं. थोडस मी थांबवतोय, नंतर आपण घेऊच. खरोखरच कारण काय, एक- नवीन सर फलंदाजी काय करतोय, कारण त्यांच्या एक सदस्याचा आज वाढदिवस देखील आहे. ते खरोखरच म्हणजे म्हटलं एक जाताना नेत्रदीप- थोडंसं थांबवतोय. चेंडू द्यायचा आहे. हर फूल मुबारक आपको, हर बहार मुबारक आपको, कल शायद हम रहे नाही रहे, हर जन्मदिन मुबारक आपको. वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून प्रदीप काय षटकार ही देतोय काय त्या जगदीश्वर रिकामे यांना, पण काय फलंदाजी करतोय. पवन जर या मैदानामध्ये आता थांबला असता तर अचूक फलंदाजी नक्की आता मापकाचं टार्गेट ठेवलं गेलं असतं, पण त्याची जागा भरून काढतोय तो प्रदीप. काय वाटतं सर या खरोखरच फटक्यांची? एक नेत्रदीप फटकेबाजी, षटकार चौकारांची झडी लावतोय, खरोखरच भाग पाडतोय गोलंदाजाला. प्रश्न विचारतोय कशा प्रकारे गोलंदाजी करावी, हे पण गोलंदाज थोडासा सापडतोय. काय होईल पुढच्या चेंडूवर? सुरेख मारतोय आडे बॅटचा फटका, काऊकर मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, एकेरी मध्ये थांबवतोय. खरोखर एकाच धावेवर थांबवतोय. धावसंख्येत एकने बदल, धावसंख्या स्थिरावते 27 धावा. खरोखरच कुठेतरी चांगली गोलंदाजी झाली होती, त्याचं मात्र प्रत्युत्तर दिलं दोन्ही फलंदाजांनी. नो चेंडू आहे, फ्रीट असेल, पंचांचा इशारा येतोय. खरोखर एक जखमेवर मलम लावली जाते. एक काय होईल या चेंडूवर, फ्रीटवर? सुरेख मारतोय निश्चित. तिथे मात्र चेंडू रोलिंग रोलिंग रोलिंग, 4 धावा डीजे. वाढदिवसासाठी देखील रिकामे यांच्या वाढदिवसासाठी देखील गाणं वाजवलं जात आहे, पण त्यांना मानवंदना दिली जाते. तर ज्याचा जर्सी क्रमांक आहे तो 10 आकडा म्हणजे क्रिकेटचं देव मानलं जातं सचिन तेंडुलकर यांना. सरांना तोच जर्सी क्रमांक घालून खेळतोय. ऑफसाईडला खेळला, एक चौकार आणला. अशीच कारनामे करावे लागतील आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. महागडं षटक ठरतोय. खामगाव या संघाकडून पंच दंडित करतायत गोलंदाजाला. अवांतर धाव मिळते ते वाईटच्या स्वरूपामध्ये. वाढती धाव संख्या होते संघाची ती 33. आतापर्यंत सर 38 धावसंख्या दोन्ही सामन्यांमध्ये झाली. आता मात्र दुसरा षटक चालू असताना गोंडाळी गोलवाडीची 33 धावसंख्या उभारली जाते. मापक असं टार्गेट करेन त्या प्रदीपने प्रथम नाणेफेक जिंकून 50 हा टार्गेट ठेवलं जाईल अशीच फलंदाजी करतोय. गोलंदाज महागडा ठरतोय तो गोलंदाज कामगार संघाकडून. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली, स्लोवरची गोलंदाजी केली. थोडीशी क्षेत्ररक्षणाकडून चूक होते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि दुहेरीचं तिहेरी रूपांतर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते तो खामगाव या संघाकडून. आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 35. 35 इन 2 लॉस इस गोंडाळी गवळवाडी. तब्बल 28 धावा या षटकामध्ये. किती महागडं षटक ठरलं. खरोखरच फलंदाज धावबाद झाल्यानंतर आपली सर्व सूत्र फलंदाजी आपल्या हातात घेतली आणि चांगली अशी फटकेबाजी केली. मैदानावर सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाज तिन्ही क्षेत्रामध्ये आपलं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरावं लागेल. आपली कामगिरी उंचावी लागेल, तरच एक चांगलं असं दोन्ही संघांमध्ये जे ताळमेळ आहे तो मिळू शकतं. नक्की सर, पण या प्रदीपचा कारनामा जर बघितला असाल आतापर्यंत हाईस धावसंख्या जी वैयक्तिक जो मैदानामध्ये देखील दाखल आहे 25 धावसंख्या वैयक्तिक उभारली गेलेली आहे. दुसरा षटक सर महागडा काय ठरला गेला, 6 चेंडूमध्ये 28 धावसंख्या ही खर्ची केली गेली, म्हणजे महागडा षटक हा मानावा लागेल. पण प्रदीपने चांगला समाचार अचूक फलंदाजीमध्ये आता मात्र जो भैरवी शेवटचा षटक असेल तो खामगाव या संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो बंड्या. मात्र स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज त्याच्या समोर आहे तो म्हणजे प्रदीप खेडेकर, ज्याच्या वैयक्तिक नावावर धावसंख्या उभारली गेली 25 आणि संघाची धावसंख्या झाली ती प्रदीप वाजे. स्ट्राईक एंडला फलंदाज आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला, उंची जास्त, लांबी कमी, जातोय सीमारेषा पार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळवून द्या 6 धावा. एकदा होऊ दे डीजे.
जाते माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देखील येत आहेत. एवढा मोठा आयोजन या विरार नगरीमध्ये केलं आहे, त्यासाठी खास आपल्याला शुभेच्छा देखील येत आहेत. मित्रांनो, विनंती करतो जास्त टीम मीटिंग करू नका. फ्री हिटचा चान्स मिळतोय तो गोंडाळे गवळवाडी या संघाला. हॅलो, गुमेश्वर चषक 2025 सहभागी झालेल्या सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आयुष्यात हारणं असं काहीच नसतं, एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो. हार और जीत खेल का हिस्सा है, हार और जीत खेल का हिस्सा है. लड़ाई हमेशा दिल से खेली जाती है. धन्यवाद. नक्कीच आमच्याकडे चांगल्या शुभेच्छा देखील गुमेश्वर या संघाला दिलेल्या आहेत. धन्यवाद मान्यवरांचं देखील. संघाची धाव संख्या होते ती 44. 2 विकेट गमावले गेले ते गोंडाळे गवळवाडीने. पण सर याचं समीकरण बघितलं काय, प्रदीप वाजेने चांगली जबाबदारी घेतली, स्ट्राईक एंडला फलंदाजाला परिपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन चांगली फलंदाजी फलंदाजी करतोय. प्रदीप मध्ये ती क्षमता आहे म्हणून त्यांना आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्ट्राईकला गेला आहे. खरोखरच पुन्हा आडव्या बॅटने मारतोय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, एकेरीत रूपांतर दुहेरीमध्ये निश्चितच होत आहे. चांगला परतीचा थ्रो आलाय आणि 2 धावांची मोहर लागते. धावसंख्येत 2 ने बदल. धावसंख्या होते 46 धावा. खरोखर चांगली अशी गोलंदाजी करतोय. ज्या गोलंदाजाला तिसऱ्या षटकामध्ये आणलाय, मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवतोय, कोणती आदाबत देत नाही. या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये 50 धावा निश्चितच झळकतील का? संघाची धाव संख्या झालेली आहे ती 46. 2 लॉस गोंडाळे गवळवाडी. या गोंडाळे गवळवाडीचं खास दादरवरून देखील आमचे जे जवळचे मित्र आहेत, आमचे गणपत भाऊ रिकामे यांची देखील इथे उपस्थिती राहिलेली आहे या सामन्यासाठी. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रदीप मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय, मोठा समाचार घेण्याचा प्रयत्न करतोय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात, डगआउटचा रस्ता दाखवला जातोय, तो मोठा हादरा बसतोय तो प्रदीपच्या माध्यमातून. एकदा होते डीजे. एक चांगली अशी फलंदाजी करताना फलंदाज बाद होतोय प्रदीप. खरोखर एक नेत्रदीप फटकेबाजी पाहायला मिळाली. खरोखर आजच्या दिवसामधील हा तिसरा सामना मैदानावर रंगतोय. 16 संघांचा सहभाग या स्पर्धेदरम्यान. जवळपास सर्व संघ उपस्थित झालेले आहेत. तदनंतर मान्यवर कक्षामध्ये पण बरीचशी मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. खरोखर एक चांगली अशी नेत्रदीप फटकेबाजी, कंजूसी करणारी गोलंदाजी करावी लागेल. कष्ट, जिद्द, मेहनत, चिकाटीने फलंदाजी करावी लागेल. खरोखर चांगली अशी फटकेबाजी करताना 50 धावांच्या समीप हा संघ पोहोचतोय. आणि त्याचप्रमाणे आता मात्र धावांना लगाम लावतोय गोलंदाज. खरोखर तिसरं षटक चांगलंसं हाताळतोय. अजूनपर्यंत मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवतोय खेळाडूंना. गोलंदाज मात्र चेंज झालाय. सुरेश निश्चितच काव कॉर्नरला हाय हॅलो करत धाव, चेंडू जातो 6 धावांसाठी डीजे. डीजे काय माध्य डीजे देखील वाजलं जात आहे. काय फलंदाजी केली तो युवा स्टार गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार लगावला गेला आणि गोंडाळे गवळवाडी या संघाने 50 धाव संख्या उभारली गेली. जोरदार टाळ्या होते या संघाची. पुन्हा एकदा फुलटॉस मिळाला, जातोय सीमारेषाकडे, येतोय खणखणीत चौकार, छत्रपतीचा छावा आणि संघ याचबरोबर संघाची धाव संख्या होते ती. एक चेंडू बाकी आहे ना, झाले. चेंडू द्यायचा आहे मित्रांनो, सहकार्य करा. जे मैदानाच्या बाहेर जो चेंडू आहे, आपले खेळाडू आहेत, जे आपले मित्रवर्ग आहेत. तरी पुढील होणारा सामना धनगर मलाई आणि खुजारे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे. नक्कीच एक इनिंगचा ब्रेक झालाय. पुढील समालोचन आपण चालूच ठेवणार आहोत. त्यापूर्वी या सुवर्ण महोत्सवाचे निमित्त सलामी देत असताना, वाढदिवसाला सलामी देत असताना या गोंडाळे गवळवाडी या संघाने तब्बल
धाव संख्या बनवली ती 18 चेंडू 56 म्हणजे 56 धाव संख्या उभारली गेली. एकदा जोरदार टाळ्या होत्या. ज्याप्रमाणे टार्गेट ठेवलं गेलं की मी 50 धाव संख्येचा टार्गेट ठेवू शकतो, पण मित्रांनो जरी तुम्ही 56 ही धाव संख्या खामगाव या संघासमोर ठेवली असाल, पण सांगितलं जात नाही की हे टार्गेट चेस केलं जाणार नाही, कारण खामगाव या संघाकडे देखील अचूक फलंदाज आहेत. आतापर्यंत त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल या दुसऱ्या इनिंग मध्ये. तरी मी विनंती करतो गोंडाळी गोलवाडीच्या या सर्वांना विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. आम्हाला हात करतायत ज्यांचा आज वाढदिवस आहे, नक्कीच तो देखील वाढदिवस आपण सेलिब्रेशन करू. तरी ज्यांचं आमचे समालोचन ऐकतायत ते मालवण तालुक्यातून एक बुलंद आवाज ओविळे या गावचे सुपुत्र आहेत. नवीन हिर्लोकेर सर यांचा गोड आवाज आहे. मालवणी भाषेमध्ये देखील आपण समालोचन ऐकणार आहात. दिवसभरात आपण या समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकणार आहात. एक बुलंद आवाज आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे. तरी मी स्वप्नील दादा यांना विनंती करतो की पुढील सत्कार समारंभ आपण करायचा आहे. क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत ते रायगड जिल्ह्यातून महाड या तालुक्यातून आलेला संघ म्हणजेच गोंडाळी गोलवाडीतून आलेला संघ आहे. एक शिस्तबद्ध संघ लाईनअप मध्ये दाखल होतोय तो या नारंगी या मैदानामध्ये. काकले या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. आपण एक सन्मान चिन्ह ठेवलं आहे, त्यांनी कलेक्ट करायचं आहे. काकले या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल मंचाकडे सहकार्य करायचं मित्रा. प्रदीप थोडस फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, वेळेतच आपल्याला परिपूर्ण सामने करायचे आहेत. स्वप्नील दादा सत्काराचा कार्यक्रम करून घ्यायचा इनिंग ब्रेक मध्ये. मी निलेश गायकर यांना विनंती करतो की त्यांनी काकले या संघाच्या कर्णधारांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. तसेच SYMDB च्या संघनायकाला विनंती आहे, त्यांनी मंचाकडे यायचं आहे. मी श्याम दिवेकरांना विनंती करतो की त्यांनी SYDBM या संघाच्या कर्णधाराला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. दोन सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल झालेत. मी प्रदीप वाजे या कर्णधाराला विनंती करतो की त्वरित आपण क्षेत्ररक्षण श्याम सजवून घ्यायचं दिवेकर आहे. यांना विनंती करतो की त्यांनी SYDBM च्या कर्णधाराला सन्मान चिन्ह देऊन घोषित करायचं आहे. पुढील होणारा सामना खुजार वर्सेस धनगरमलई. दोन्ही संघटकांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे, कृपया सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघटकाच्या कर्णधारांना विनंती असेल. श्री अनिलजी बिरवाटकर उपाध्यक्ष यांचंही मंचावर स्वागत होत आहे. मी संजय दिवेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. नक्कीच आता जाऊया थोडस मैदानाकडे. मैदानावरती गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, ज्याने फलंदाजीमधून निराशाजनक परिस्थिती केली, रनआउटच्या माध्यमातून आत्महत्या करावी लागली. आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी जी आपल्या खांद्यावर घेतले ते मात्र आहे तो पवन एक्सप्रेस. पवन नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय ते गोंडाळी गोलवाडीकडून. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 57 हे धाव संख्या आपल्याला करायची आहे. चेस करताना गोंडाळी गोलवाडीने मापक असं टार्गेट ठेवलं गेलंय. तो खामगाव गोलवाडी या संघासमोर स्ट्राईक इनला गेलेला फलंदाज आहे तो संजन माटे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो कृपेश खताते. आता मात्र पवनला राईट मोर्द मारा करेल गोलंदाजीतून सज्ज झालाय पवन. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो सज्जन माटे. पहिली पंचांना कवायत करायला नो बॉलचा इशारा करतायत. इथे मात्र खरोखरच नो चेंडूने खराब सुरुवात पाहायला मिळाली. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. सर खरोखरच फटकेबाजी करताना चांगली धावसंख्या जमवली आणि मात्र इथे क्षेत्ररक्षण चुकीचं असल्यामुळे नो चेंडू बहुधा पंचांकडून निर्णय आला. पुढील होणारा सामना खुजारे वर्सेस धनगरमलई. दोन्ही संघनायकांना विनंती आहे टॉस बॉक्स कडे यायचं आहे. दोन्ही पंचांचं धनगरमलईचा संघनायक आलेला आहे. कृपया खुजारे या संघनायकाला विनंती आहे मंचाकडे यायचं आहे. आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे पुढच्या मॅचचा.
नक्कीच सर, दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. पण मैदानामध्ये काय लक्ष आहे? 4-5चा कॉम्बिनेशन होता, पण कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ सजवलं गेलं आणि तो फायदा झाला तो खामगाव या संघाला. आणि एक धाव, नो बॉलचा इशारा आलाय, पंचांनी दंडित केलाय तो गोंडारे गौडेचा गोलंदाज पवनला. अवांतर धाव मिळते 1 या धावसंख्येने. श्री गणेशा होतोय तो खामगाव या संघाचा. आता मात्र 18 चेंडू आणि 56 धावा कराव्या लागतील त्या खामगाव या संघाला. ही काबिलियत आहे सज्जन आणि कृपेशकडे. फ्रीट असेल चेंडू, सुरेख मारतोय निश्चितच इथे लेग साईडला. एका धावेवर समाधान व्हायला लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. परतीचा थ्रो यष्टरक्षकडे पोहोचतोय. धावसंख्येत एकने बदल, धावसंख्येत बिनबाद 2 धावा. खरोखर अशी चांगली अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर करतोय गोलंदाज. पहिला चेंडू समाप्त होतोय. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. एक मोठंसं आव्हान असेल सर, काय म्हणाल? नक्कीच, पण या मॅचकडे जातापूर्वीच आपल्याला जे जाऊया क्रिकेट मैदानाकडे. पवन अचूक गोलंदाजी मार्कवर सज्ज व्हावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता कृपेश, पण मात्र ऑफ साईडला क्षेत्रक्षेत्राला सजवलं गेलं गोंडाळे गोलवाडीकडून आणि 1 धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही. धाव संख्या पुढे सरसावते. खुजारी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, मंचाकडे यायचं आहे. शेवटचा कॉल आहे खुजारी संघाचा कर्णधार, कृपया सहकार्य करायचं आहे. आपल्याला पुढील मॅच खेळायची आहे. जाऊया मैदानाकडे. पवन एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा फटका आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण तैनात. जाते सीमारेषे पार. खणखणीत चौकार. स्कोरबोर्ड पुढे ससावलं जाते. हो दे डीजे. खरोखरच चांगलं
कारण एक कॅच घेतली, समोरच्या संघाला काटा लागल्याप्रमाणेच झाले. असं सिलेक्शन केलं गाण्याचं. तुझं देखील मनपूर्वक आभार मानतो मित्रा. खूप छान तुझं देखील डीजे वाजवलं जाते. आता मात्र गोलंदाजीवर सर जो सज्ज झालाय तो गोलंदाज आहे तो अनिकेत. कारण महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टच्या ज्या लोअर परेला मॅच झाल्या होत्या त्याच्यामध्ये उत्कृष्ट मानकरी ठरला होता गोलंदाज. अनुभव आहे, फिरकीचा जादूगार म्हणून त्याला महाडमध्ये पदवी मिळाली आहे. तो गोलंदाज सज्ज झालाय तो अनिकेत. अनुभवपणाला लावावा लागेल. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज येऊन पोहोचलाय तो कृपेश. मोठे फटके आणावे लागतील कारण स्लोअरची गोलंदाजी नेहमी करत असतो आणि सामन्यामध्ये चांगलं रंगतदार मजा आणतो गोलंदाजी मध्ये. तो मात्र आहे गोलंदाज जादूगार फिरकीचा अनिकेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अनिकेतचा दंडित पंच करताय. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. ही एक धाव मिळते. संघाची वाढती धाव संख्या होते ती खामगाव या संघाची 17. आता मात्र कोण कोणाला ठरतोय खतरा. खरोखरच एक चांगलासा गुणवान गोलंदाज आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून फिरकीची जादू आपण पाहू. स्लिप लावलाय त्याने. खरोखर या मैदानावर गोलंदाजी करावी लागेल त्याला. आणि मात्र पुन्हा एकदा मारा भरकडतोय. पंचांना मात्र वारंवार कवायत करायला होते. पंच वाईट असल्याचे खून देत आहेत. त्याच्यामध्ये क्षमता आहे पण 2 वाईट चेंडू धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्या होते बिनबाद 18 धावा. खरोखर तब्बल 16 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केला गेला. सर काय म्हणाल या गोलंदाजीवर? नक्कीच अनिकेतकडे अनुभव आहे. मोठा फटका खेळण्यामध्ये ओहो. जातोय सीमारेषे पार. केला वनगडाचा वापर आणि चेंडूने घेतला हवाई सफर. डीजे काय फलंदाजी सर. 57 धावांचा पाठलाग करत असताना अशीच फलंदाजी, साजेशी अशी फलंदाजी करतोय तो कृपेश खताते. अनिकेत मात्र अनुभव गोलंदाजीचा आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र टेन्शन वाढलंय ते त्यांचे सदस्य बघताय. त्यांच्याकडे आजचा वाढदिवस आहे कारण त्यांना निर्धाव चेंडू टाकला जाईल तर सेलिब्रेशन होऊ शकतं. पुन्हा एकदा फुल टॉस खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली. हा काय कम बॅक. कभी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. तू मला षटकार मारू शकतो तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो अशी गोलंदाजी केली तो अनिकेत. हेच विश्वास तुला पणाला लावावा लागेल आपल्याला सामन्यामध्ये पुनर्गम करायचा असेल तर. खरोखरच अनिकेत चांगलीशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून कमबॅक करून दाखवतो. षटकार आल्यानंतर तर निर्धाव चेंडू सुरेख मारतोय. फ्लॅटचा डीजे षटकार. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती पण लगेचच कमबॅक केलं. तू मला निर्धाव चेंडू टाकू शकतोस तर मी तुला षटकार मारू शकतो अशी काबिलियत आहे ती कृपेशला. आतापर्यंत कृपेशने सागर मागावकरच्या नंतर जो 2 षटकार मारणारा कोण असेल तो कृपेश. खामगाव या संघाकडून बॅक टू बॅक 2 षटकार लगावले गेलेत. आता मात्र थोडंसं दडपण वाढलंय तो गोंडाले गौलवाडी या संघाला. अचूक गोलंदाजी करावी लागेल. टेन्शन वाढत चाललंय तो प्रदीप वाजे कर्णधाराला. जगदीश्वर रिकामे यांना गणपत रिकामे यांना आणि ते वाशीहून आले त्यांचे सदस्य आहेत त्यांना देखील थोडंसं टेन्शन आले कारण अचूक गोलंदाज ज्याच्यावर विश्वास आहे त्या गोलंदाजाला 2 बिग फटके आणलेत आपल्या फलंदाजीत. तो फलंदाज खामगाव या संघाचा कृपेश खताते. पाहूया काय करतोय. हॅट्रिक मारतोय का नाही. कोलोटाप्याची गोलंदाजी केली आणि कमबॅक केला आपल्या गोलंदाजीतून. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालाय तो खामगाव संघाचे फलंदाज. संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 32-32. सर खरोखरच धावांचा पाठलाग होईल का? खरोखर जी फटकेबाजी पाहतोय मैदानावर निश्चितच प्रयत्न असतील. 57 धावांचं एक कठीण आव्हान होतं. 18 चेंडूत पाठलाग करतायत. सुरेख मारतोय. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेवर थांबवतोय. धावसंख्या झाली आहे 33 धावा होत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू. खरोखरच पुन्हा एकदा सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चूक नाही करणार फलंदाज बाज.
टर्निंग पॉईंट मॅचचा काय असतो, कारण एकदा वर्ल्ड कपला लिटिल दासचा जे रनआउट के राहुलने केलं होतं त्याच्यानंतर त्या सामन्यामध्ये पुनाग्रम इंडियाने केलं होतं. हीच कॅच महत्वपूर्ण ठरू शकते का या सामन्यामध्ये गोंडाळगौड या पुनाग्रम करायचा असेल तर. पण मात्र जो स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज कृपेश अजून मैदानामध्ये दाखल आहे, तोपर्यंत आपण कुठल्याही सामन्यामध्ये निर्णय सांगू शकत नाही, कारण त्याच्याकडे काबिलियत आहेत. वैयक्तिक त्याने आतापर्यंत 2 षटकार लगावले गेलेत आपल्या फलंदाजी सोडून आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 33 टू लॉस खामगाव संघ. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो राज. नावाप्रमाणे जर राज करायचा असेल तर निर्धाव चेंडू टाकावे लागतील. 6 चेंडूमध्ये समीकरण येऊन ठेवलंय ते 25 धाव संख्या उभारायची आहे. जर्सी क्रमांक घालून खेळतोय तो म्हणजे 10 आकडा. अचूक गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज कृपेश मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आहे. मोठे फटके खेळण्यामध्ये तो माहिर आहे. या मैदानाचा चांगला समाचार घेतला गेलाय. काय सर वाटतो, राज युवा स्टार गोलंदाज आहे आणि अनुभवी फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी ठरेल काय की निर्धाव चेंडूमध्ये वर्चस्व करेल आपला राज गोंडाळेगौड याचा गोलंदाज. दोघांमधील युद्ध पाहायला मिळेल. एका ठिकाणी कृपेश, एका ठिकाणी राज. आपण व्यासपीठावर मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचे सन्मान पण पाहतोय. तत्पुरती जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. 6 चेंडू 25 धावा. सुरेख चेंडू. इथे मात्र प्रश्न विचारायला भाग पडतोय फलंदाजाला. 5 चेंडूत 25 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र 5 चेंडूत 25 धावांची गरज. खरोखर चांगली अशी कंजूसी करणारी गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावर सर. आता एक चेंडू सर जर म्हटलं गेलं ना तर 50,000 रुपयाची रोख रक्कम आहे. एक चेंडू 5,000 रुपयाची रक्कम घेऊन जाऊ शकतो. जर निर्धाव चेंडू टाकला तर तो लागेल तो राजला. अचूक गोलंदाजी करावी लागेल. पण जर चौकार षटकार मारलं तर कृपेश वर्चस्व करेल. 5,000चा मानकरी ठरू शकतो. काय गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकतोय. आपला गोलंदाजीचा अनुभव पणाला लावतोय. आता मात्र समीकरण येऊन ठेवलं ते 4 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 25 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. समीकरण अवघड होत चाललंय ते. सॉरी, 4 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळण्यामध्ये टिपला जातोय. मोठा हादरा बसतोय. डीजे कृपेशने हवा काढली होती. सामन्यामध्ये रंगतदार स्थिती आणली होती. निश्चितच फोटे फटके मारण्याचा प्रयत्न कृपेशला कुठेतरी संघाला विजयासाठी न्यायचा प्रयत्न फसला. कृपेश बाद झाला. आता मात्र औपचारिकता सामन्यामध्ये बाकी आहे. एखादा कुठला तरी चमत्कारच सामन्यामध्ये गणित पलटवू शकतो सर, काय म्हणाल? नक्कीच ह्याच्यामध्ये जर चमत्कार करायला गेलो म्हटलं तर सर गोलंदाजाला कुठेतरी खामगाव या संघासमोर खुश व्हावं लागेल. नो बॉल किंवा एखादा फ्रीचा चान्स द्यावा लागेल तरच सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. पण ज्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करतोय तो वर्चस्व करत चाललाय तो गोलंदाज राज. नावाप्रमाणे राज करतोय या नारंगी या मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. निर्धाव चेंडू टाकतोय. गोलंदाजीवरती वर्चस्व करतोय. समीकरण होतं 6 चेंडू आणि 25 धावा. आता मात्र समीकरण येऊन ठेवलं ते 2 चेंडू आणि 24 धावा. म्हणजे लगातार 12-1चा पाडा करावा लागेल. पण ते क्रिकेटमध्ये शक्य नाही. मोठा फटका खेळण्यामध्ये मोठा मासा फसला जातोय. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो खामगाव संघ आणि विजयाकडे वाटचाल करत चाललाय तो संघ आहे. रायगड जिल्ह्यातून आलेला, महाड तालुक्यातून आलेला संघ म्हणजे गोंडाळेगौलवाडी या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि पहिल्या सामन्यामध्ये विजयाकडे वाटचाल करू लागलाय तो राज. गोलंदाजीच्या जोरावर शाबासकीची थाप देखील त्याला मिळते प्रदीप या कर्णधाराकडून. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरलाय तो फलंदाज आणि विजयाकडे वाटचाल केली ती गोंडाळेगौलवाडीने. अपयश थोडंसं पत्करावं लागलं ते खामगाव या संघाला. खामगाव संघाचं देखील मनपूर्वक आभार मानतो. या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि गोंडाळेगौलवाडी या संघाला माझ्याकडून देखील आणि घुमेश्वर या चषकाकडून पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. जाऊया आता मान्यवर कक्षांकडे. स्वप्नील महागावकर. स्वप्नील दादांना विनंती करतो मान्यवरांचा सत्कार सोहळा आपण करून घ्यायचा आहे.